ही कथा आहे अशा एका महापुरुषाची ज्याने इतिहासाचे वळण बदलले. पण हा चमत्कार एका रात्रीत घडला नाही. महाराज जन्माला येण्यापूर्वी सह्याद्रीवर दाट अंधार होता. रेता रडत होती, देवळं पाडली जात होती आणि माणुसकी पायंदळी तुडवली जात होती. चला तर मग 350 ते 400 वर्ष मागे जाऊया आणि पाहूया शिवबांच्या जन्मापूर्वीचा आपला महाराष्ट्र कसा होता. महाराष्ट्र म्हणजे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांचा देश. इथली जमीन जितकी कणखर तितकीच इथली माणसं स्वाभिमानी. पण 16व्या शतकात ही भूमी 3 मोठ्या परकीय सत्तांमध्ये वाटली गेली होती. आदिलशाही, निजामशाही आणि मोगलशाही या सुलतानांच्या आपसी लढायांमध्ये भरडली जात होती ती फक्त इथली सामान्य रयता. त्या काळात शेतकरी सुरक्षित नव्हता. पिके तयार झाली की सुलतानांचे सैन्य ती लुटून न्यायचे. स्त्रियांची अब्रू सुरक्षित नव्हती. मंदिरांचे मस्जिद रूपांतर केले जात होते. एवढीच नाही तर पुण्यासारख्या शहरात गाढवांचा नांगर फिरवून हे शहर शापित आहे असे फलक लावले गेले होते. माणसाला जगण्याची भीती वाटत होती. कुणीतरी येईल आणि आपल्याला या नरकातून वाचवेल याची वाट संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता. असं नाही की मराठ्यांकडे तलवार नव्हती. मराठा सरदार शूर होते, पण ते सुलतानांच्या चाकरीत व्यस्त होते. स्वतःच्या वतनासाठी भाऊ भावाच्या रक्ताचा तहानलेला होता. आपली शक्ती स्वराज्यासाठी वापरण्याऐवजी ती परकीयांच्या पायाशी वाहिली जात होती. हीच ती वेळ होती जेव्हा शहाजी राजे भोसले आणि जिजाऊ आऊसाहेब यांच्या मनात एक ठिणगी पडली. परकीयांची चाकरी कशासाठी? स्वतःचं राज्य का नको? अंधार खूप होता, पण पहाट जवळ येत होती. जुन्नरच्या शिवनेरी किल्ल्यावर नगारे वाजू लागले होते. एका अशा सूर्याचा जन्म होणार होता जो हा गुलामगिरीचा अंधार कायमचा मिटवणार होता. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत शिवनेरीवर सनई चौघडा आणि शिवबांचा जन्म. हा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि शिवगाथाच्या या महाप्रवासात सामील होण्यासाठी सबस्क्राईब करा.